पोटच्या 13 महिन्याच्या चिमुकल्यावर निर्दयी बापानं नैसर्गिक व अनैसर्गिक अत्याचार केलाय। त्यावेळी ती ओरडत असल्यानं याच बापानं पोटच्या गोळ्याचा गळा आवळून खून केलाय। या गुन्ह्याच्या सुनावणीवेळी जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी जोरदार युक्तिवाद केला। न्यायालयानं तो ग्राह्य धरून पीडित चिमुकलीच्या माता-पित्याला फाशीची शिक्षा ठोठावली। विशेष बाब म्हणजे अंदाजे 6 महिन्यातच या खटल्याचा निकाल लागलाय। राजस्थानातील बिश्नोई दाम्पत्य जगण्यासाठी सिकंदराबाद येथे आलं होतं। त्या ठिकाणी वेल्डिंगचं काम करत असता त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता। त्यांना एक गोंडस मुलगा व 13 महिन्याची मुलगी होती। 2 मुलांमुळे त्यांना घराला घर पण आलं। सिकंदराबाद मध्ये भाड्याच्या घरात राहायला असताना काही महिने त्यांचा संसार सुखाने सुरू झाला, पण जन्मदात्याचीच नियत फिरली आणि त्यानं 13 महिन्याच्या आपल्याच चिमुकलीवर अत्याचार केले। विशेष बाब म्हणजे सर्व काही जन्मदात्या मातेसमोर सुरू असतानाही तिनं निर्दयी पतीला रोखलं नाही, म्हणून तिलाही आरोपी करण्यात आलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।